नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी तुम्हाला 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई केवायसी प्रक्रिया ही करायची होती, परंतु आता ही जी तारीख आहे, ही जी डेट आहे आता वाढली गेलेली आहे. सरकारतर्फे आता एक दुसरी डेट दिल्या गेलेली आहे. कुठली डेट दिल्या गेलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आता ई केवायसी साठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तुम्ही ते बघू शकता की हे मंत्री आदित्यताई तटकरे यांचं एक एक्स अकाउंट आहे. या एक्स अकाउंट वरती ही माहिती त्यांनी दिलेली आहे. तर यामध्ये बघा की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर काय निर्णय लाडक्या बहिणींनो, की आता तुम्हाला ही डेट जी आहे ती वाढून दिल्या गेलेली आहे आणि ही डेट आता असणार आहे 31 डिसेंबर 2025. आता तुम्हाला येत्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमची ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे. हीच एक अत्यंत महत्वाची बातमी होती सर्व लाडक्या बहिणींसाठी. म्हणून आता तुम्हाला काय करायचंय, 18 नोव्हेंबर नाही तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमची ई केवायसी प्रोसेस ही पूर्ण करायची आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही होती एक महत्वाची माहिती. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की आता तुम्हाला येत्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमची ई केवायसी प्रोसेस पूर्ण करायची आहे. धन्यवाद.